नालासोपारा पूर्व महेश पार्क स्थित मदर मैरी वेलकनी हाई स्कूल में एक विद्यार्थी के एलसी लेने के मामले में स्थानिक मनसे पदाधिकारी संजय मेहरा, रवि पाटिकर व मनसे की महिला व पुरुष कार्यकर्ता बच्चे की एलसी क्यों नहीं दी जा रही है, इस बात को जानने स्कूल पहुंचते हैं, जहां पर देखते ही देखते माहौल बिगड़ने लगता है। स्कूल प्रशासन के लोग व मनसे कार्यकर्ताओं में तू मैं होती है, जिस दौरान मनसे कार्यकर्ता स्कूल की कुर्सियां फेंकने लगते हैं। वहीं स्कूल की प्रिंसिपल आशा मैथ्यू डिसूजा व मनसे की महिला कार्यकर्ताओं में हाथापाई तक हो जाती है, जो कि आप इस वीडियो में साफ तौर पर देख सकते हैं। वहीं इस बारे में क्या कहा स्कूल प्रिंसिपल आशा डिसूजा ने। मॅडम काय सांगाल की आज जे आहे मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही पॅरेंट्स असं म्हणणं आहे मुलांचं की 10वीचे रिझल्ट नाही दिले, एलसी नाही दिले, काय हे नेमकं एकूण प्रकार आहे? सर, आमची शाळा जी आहे 16 तारखेपासून चालू झाली। 10वीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो, त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत। आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता, आणि हा जो आज मनसेने जो जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं, तर आम्हाला हे याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती। आमचे 11वीचे एक स्टुडंट्स त्यांना एलसी हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या, अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एलसी देऊ। आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे। मला स्वतःला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे आणि मारहाण झालेली आहे। ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफला सुद्धा मारलेलं आहे, त्यांना सुद्धा म्हणजे हे केलं त्यांनी, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे। हां, द्यायला तर लागेलच ना सर, नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे? हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते। आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं, एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं। जो आरोप होतोय तुमच्यावर की 10वीच्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे, एलसी नाही दिलेली आहे, डॉक्युमेंट त्यांना 11वीच्या परीक्षेला प्रवेशासाठी थोडंसं त्रास सहन होतोय, त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं? सर, आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला, ॲक्च्युली 10वी आणि 12वीला 11वी 12वीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे, तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना, तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे। अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी। वही घटना के समय तुलिंज पुलिस के कुछ जवान भी मामला संभालते नजर आए, परंतु वे भी कुछ नहीं कर पाए। वहीं इस बारे में मनसे के रवि पाटिकर ने जानकारी दी। नाव काय तुझं पूर्ण पद? मी रवींद्र पाटेकर, नालासोपारा शहर संघटना। काय नेमकं आज या शाळेमध्ये गोळ होता आणि तुम्ही आज जी तोडफोड केली, काय त्याच्याबद्दल सांगा? आमचा शाळेचा गोळ म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आली होती आमच्या मॅडमकडे की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही, फीस पूर्ण असून सुद्धा। तर काल त्याबद्दल निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते, तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय त्यांना आम्ही काट्याने मारू, कोण आलाय त्याला इकडे घ्यायचं नाही, आतमध्ये काट्याने मारू। हा विषय पालकांनी जेव्हा आमच्या कानावरती घातला, आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय। त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही, ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत, प्रिन्सिपल असेल, ट्रस्टी असेल, इथूनच फिरताय, आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत। ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो, आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो, केबिनमध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला। म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना।
आणि हा बोला. याच्यामध्ये काय महिलांनी मारहाण केलेली आहे काय? शिक्षिकेला काय? प्रिन्सिपलला? महिलांनी मारहाण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली. ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहेत, त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे. आता आपली काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, ज्या मुलांना शाळेमध्ये 10वीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत, त्यांची आता ऍडमिशन संपत आलेली आहेत, तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही. कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे, म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील. कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असाल की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचत होती, अशाच पद्धतीने त्याने दरवाजा खोलून त्या सर्व नाला सुपारा की यहाँ एक रिपोर्ट.